नक्की माहीत नाही हाच रस्ता आहे की नाही, कारण की शेवटी मित्रांनो मला पायऱ्या दिसल्या, थोडा जीवात जीव आला. आम्ही ऑलमोस्ट पोचलो. घनगड, तैलबैल आणि हा सुधागड. शिवसकाळ मित्रांनो, मी तुमचा मित्र किरण ठाकरे फ्रीस्टाईल भटकंतीच्या या एपिसोडमध्ये स्वागत करत आहे. तर आम्ही आज पहिल्याच गडकिल्ल्या भटकंतीला जाणार आहे. तसं तर आम्ही भरपूर गडकिल्ल्यावर जातो, पण हा म्हणजे व्लॉग पहिला आहे जो मी शूट करत आहे. तर कुठं जाणार आहे प्रवासादरम्यान मी तुम्हाला सांगेलच. तर चला मग. तर मित्रांनो, अनिकेत माझ्या घरी 4:30 वाजता आला. अनिकेत राहतो खराडीला. खराडीहून तो सकाळी पहाटे 3 वाजता उठला आणि पाऊण घंट्यात तो बालेवाडीला आला. तर आम्ही आज जातोय सुधागडला. सुधागड मी पण नाही बघितला, अनिकेतने पण बघितला नाही आहे. आणि जवळपास 110 किलोमीटर आहे बालेवाडीवरून सुधागड वाया ताम्हिणी घाट. तर आता आम्ही सूस, चांदे नांदे, मुळशीतून ताम्हिणी घाटातून आम्ही कोकणात उतरणार. तर सुधागड हा पालीचा गणपती आहे, तिथून जवळ आहे. तर 2-2.5 घंटे लागतील, 2.5 ते 3 घंटे. फोर्ड रोडला आहे सध्या, अजून मुळशी आलं नाही आहे. खूप थंडी आहे मित्रांनो, खूप थंडी आहे. चहा सांग रे 3. वडापाव आहे का? वडापाव गरम आहे का? गरम वडापाव. 10 मिनिटं थांबायचं काय? नको, राहू दे, उशीर जाऊ दे. गरमागरम पोहे बागड MIDC मध्ये आम्ही. हे बघा कसं खातो. झोपला होता, दारात पडला होता. मित्रांनो, इथून आहे ना सरळ रस्ता गेलाय कोलाड मुंबईकडे, आणि आपल्या जायचं आहे पाली खोपोली एक्सप्रेस वे कडे. तर तुम्हाला हा रस्ता पकडावा लागेल. आम्ही आता सरळ चाललो होतो इकडे मुंबईकडे, मग हा बोर्ड बघितला. तर मित्रांनो, आम्ही पाचापूर गावामध्ये पोहोचलो आहे. तर पाचापूर गाव इकडे आहे, पण आपल्याला ह्या रस्त्याने जायचं नाहीये. हा रस्ता सोडून द्यायचा आणि राईट टर्न घ्यायचा. तर इथं बोर्ड पण आहे सुधागड, किल्ले सुधागडकडे. तर इकडे जायचं आपल्याला. हा इथून दिसतो सुधागड किल्ला. आम्ही पोचलो गावात, बेस विलेज, जिथं पार्किंग आहे. आणि या गावातून आता राईट साईडला जायचं आहे. मग
तर आम्हाला चालून 15 मिनटं झाले. आता इथून पहिली शिडी दिसत आहे. 2 शिड्या आहेत किल्ल्याला. चढण्याचा टाईम 1 घंटा आहे गावकरी सांगतात, म्हणजे आम्हाला 2 घंटे लागतील, कारण की आम्ही प्रो लेवल हायकर नाही आहे. तर आम्ही आरामशीर जाते, पोचू 2 घंट्यात. बघा आमचा मित्र थकला. ग्लुकॉन डी पाहिजे त्याला, ग्लुकॉन डी. थकला का? नाही खूप चढायचं. आता 15 मिनिटात झाले. चला, तर आता आम्ही पहिल्या शिडीजवळ पोचलो. तर सुधागड या किल्ल्याचा इतिहास असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानीचा जेव्हा विचार सुरू होता, राजधानी कुठे करायची, तर त्यांच्या मनात सुधागड किल्ला हा पहिला विचार होता. पण काही कारणास्तव ही राजधानी नाही होऊ शकली सुधागड किल्ल्याचे नाव पहिले भैराई गड होते. इथं भैराई देवीचं मंदिरसुद्धा आहे. जेव्हा शिड्या नव्हत्या तेव्हा इथून चढणं थोडं डिफिकल्ट राहायचं. पण आता शिड्या गेल्यापासून इथे चढणं फार सोपं झालं. छोट्या छोट्या पायऱ्या, या पायऱ्या पावसात फार स्लिपरी असतात, तर पावसात येताना नेहमी काळजी घ्यायची. आता सगळे प्रॉब्लेम नाही आहे. किल्ल्याचा घेरा तसा खूप मोठा आहे, म्हणजे रायगड जेवढा आहे त्याच्या थोडा कमी असेल, पण तरी याचा प्रचंड आहे प्रसार. आणि याची उंची 590 मीटर आहे. तर चढायला 1 ते 1.5 घंटा लागतो. तर तुम्ही तुमच्या जवळ पाणीसुद्धा ठेवा, 2-3 बॉटल तरी पाणी ठेवा. आता याची 3 मार्ग आहेत: दिंडी दरवाजा, चोर दरवाजा आणि घनगड किल्ल्यावरून सुद्धा या सुधागडला येता येते. तर तो रस्ता आम्हाला सुद्धा माहीत नाही, आम्ही घनगडहून कधी आलो नाही इकडे. तर आम्ही पाचशापूरला आलो. पाचशापूर गाव ते पाचशापूर गाव, तिथून मग दर्यागावात आम्ही गाडी पार्क केली आहे. ती दिसते आमची गाडी तिथे. तर तिथून आता आम्हाला जवळपास 20-25 मिनटं झाली इथे यायला. तर आता चला दुसरी शिडी चढूया. हालते बघ कशी. मित्रांनो, हे शिडी आहे ना, खूप हालते. त्यामुळे जास्त गर्दी असली ना तर पटपट जायचं आणि पटपट खाली उतरायचं, कारण की इथे जास्त टाइमपास नको करायला. बघा कशी हालते. जास्त गर्दी असली तर लोड जास्त येतो. भीती वाटते हाईटची, पटकन चढायचं, खाली बघायचं नाही. तुम्ही बघा ती जुनी शिडी आहे ती, म्हणजे ह्या शिडीच्या आधी, नवीन शिडीच्या आधी बस तेवढी शिडी होती छोटीशी. आणि हा हार्ड पॅच आहे. हा संपूर्ण लोणावळा रिजन आहे. इकडे लोणावळा आहे. हा एक थोडासा हार्ड पॅच आहे. तसा किल्ला चढायला अगदी सोपा आहे, तसं काही एवढं कठीण नाही आहे. पण तरी कोणत्याही गड किल्ल्यावर काळजी घ्यावी लागते. गड किल्ले सोपे नाही आहेत तसे पाहिलं तर. जर गड किल्ले सोपे असते चढायला तर स्वराज्य निर्माण झालं नसतं. तर छत्रपती महाराजांनी तोच विचार केला असेल की या किल्ल्यावर चढणे तसे सोपं आहे रायगडच्या तुलनेत, त्यामुळे हा किल्ला रिजेक्ट झाला असेल राजधानीसाठी. तो आता पहिला बुरुज दिसतोय. आता बघ, तो तिथे पहिला बुरुज आहे. हा, तर इकडे बघा जवळच दरी आहे. चुकून पाय सुद्धा घसरला
डायरेक्ट तुम्ही खोलदरीत. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो काळजीपूर्वकच चालावे लागेल. दम लागले आज चढताना. आता वाजले 10 आणि ऊन खूप झालं आहे. तर आम्ही थोडा रस्ता कन्फ्यूज झालो होतो. सोबत गाईड असला तर फार इझी जाते, नाहीतर अशा घनदाट जंगलामध्ये रस्ते शोधणं थोडं कठीण काम आहे. सध्या तरी पावसाळा नाही आहे, पण पावसाळ्यात मुश्किल आहे रस्ता शोधणे. त्यामुळे तुमच्या सोबत गाईड असेल गावातला तर फार चांगले. तर मित्रांनो, आम्ही जातो या रस्त्याने, पण नक्की माहीत नाही हाच रस्ता आहे की नाही, कारण की हा पहिला बुरुज तर मागे गेला. तर अशा सिच्युएशनमध्ये गाईड फार आवश्यक आहे. आणि सुधागड किल्ल्यावर कुणी दिसत पण नाही आहे. हा किल्ला दूर असल्यामुळे इकडे कोणी येत पण नाही पर्यटक. सगळे पर्यटक लोक राजगड, तोरणा या किल्ल्यावर जास्त गर्दी करतात. पण किल्ला फार सुंदर आहे आणि आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर. तर बघू आता, जो रस्ता आहे त्या रस्त्यानेच मी जातोय समोर. तर बघूया हा रस्ता कुठे घेऊन जातो. इथं कुठं मार्किंग पण दिसत नाही आहे. मार्किंग असतं ते बरं पडते जरा. तर शेवटी मित्रांनो, मला पायऱ्या दिसल्या. थोडा जीवात जीव आला. नाहीतर समजत नव्हतं हे पहाड पाहून की किल्ला नक्की कुठे आहे. पण ह्या पायऱ्या दिसल्या, थोडं बरं वाटलं. आता म्हणजे आपण किल्ल्याच्या जवळ आहे. पहिला बुरुज लागतो, चिलकती बुरुज. तर सुधागड किल्ला हा 2200 वर्ष जुना आहे म्हणतात. आणि नक्की हा किल्ला कोणी बांधला याचा इतिहासामध्ये प्रॉपर उल्लेख नाही आहे. तर पायऱ्या खूप उंच उंच आहेत, चढताना दम लागतो. आणि त्याच्यामध्ये माझ्या पायाचे ऑपरेशन पण झाले मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये. तर जास्त पायऱ्या मोठ्या असल्या, जास्त चढ असते तेव्हा माझा थोडा नी पेन करतो, पण तेवढं नाही, मी चढू शकतो. आता बऱ्यापैकी माझी लिगामेंटची रिकव्हरी झाली आहे. 11 महिने झाले. तर आता मी हायकिंग करू शकतो. इवन दोन आठवड्या पहिले आम्ही कलावंतीला सुद्धा जाऊन आलो. तो याच्यापेक्षा डिफिकल्ट आहे. कलावंतीन हा इझी लेवल आहे, कलावंतीन मॉडरेट लेवलचा आहे. हा आला पहिला बुरुज. आमचा पठ्ठ्या, कोल्हापूरचा रांगडागडी. कसं वाटते अनिकेत? ऑक्टोबर हीट सारखा जानेवारी हीट सुरू झालं वाटतं. जानेवारी हीट जानेवारी हीट सुरू झालं आहे. प्रॅक्टिस पाहिजे. कोकणात तसं ऊन जरा जास्तच राहते. ऊन कमी असते पण ह्युमिडिटी खूप आहे, त्याच्यामुळे घाम फार येतो. हे बघा किती खडी चढाई आहे. चलो ऊपर जाते. तर मित्रांनो, एकदम खडी चढाई आहे, पण पायऱ्या आहेत, त्यामुळं एवढं काही अवघड नाही, पण तरी काळजीपूर्वकच चढावं लागेल. या छडीचा उपयोग चढताना होत नाही, पण उतरताना खूप होतो. कारण की उतरताना आहे ना, नीवर खूप प्रेशर येते. आणि माझं ऑपरेशन झालंय ना, तर ते मी हे काठी त्यासाठीच वापरतो, स्टिक वापरतो. कारण की चढताना मग मला याच्यावर थोडा प्रेशर कमी येते. या पायात
मी आता जवळ आलो पहिल्या बुरुज, चिलकती बुरुज. आम्ही पहिल्या दरवाजावर पोचलोय. आता इकडून पण एक रस्ता गेलाय आणि इकडून पण रस्ता गेलाय. तर आम्ही इकडून जायचं ना, इकडून जाऊ. तर इकडे ना किल्ले घनगड पण आहे आणि तैलाबाईला पण आहे. तर आता इथून दिसत नाही आहे, या वरच्या पर्वतावर गेला तर आपल्याला ते दोन्ही किल्ले दिसतील. तैलाबाईला किल्ला नाही आहे, इट्स अ पिनेकल. तर तो बघू आपण. इथे एक दरवाजा पण आहे खाली बुरुजावर खाली जाण्यासाठी. बाकी हा एकदम खडी चढाई असल्यामुळे दुश्मन या बुरुजावर चढूच नाही शकत. तर मित्रांनो, आम्ही वरती आलो इथून, पण रस्ता काही सापडत नाही आहे. नक्की कोणता रस्ता आहे? आणि त्यांना पण विचारलं, ते पर्यटक आहेत, ते म्हणतात आम्हाला पण माहीत नाही, ते पण फर्स्ट टाईमच आले. तर ते पण असंच जात आहे, जिकडं रस्ता असेल तिकडं, पायवाट असेल तिकडं. तर आम्हीसुद्धा तिकडे जातो आहे, बघू. आणि ऊन पण भयानक वाढलं आहे, खूप गरमी होते, हवा पण काहीच नाही. त्यामुळे पूर्ण एनर्जी डाऊन झाली आहे. आमच्याकडे 3 बॉटल होत्या, त्यातली 1 पाण्याची बॉटल आहे फक्त. तसं किल्ल्यावर पाणीसुद्धा आहे, पण आता ते शोधणार कुठं? आम्हाला पायवाटच दिसत नाही आहे आणि गावकरी कोणी इथं नाही आहे विचारायला. नाही तर गावकरी लोकांना माहीत असते कसं जायचं. आम्ही या आजोबांना पण विचारले की नक्की रस्ता कोणता आहे, पण आजोबा काही उत्तर देत नाही आहे किंवा त्यांना आमची भाषा समजत नाही आहे. ते लोकल गावातलेच आहेत. पण इकडं बघा, ही पायवाट इथपर्यंत दिसते, पण पुढे काही दिसत नाही आहे. बघून तर आम्ही जात आहे पुढे या रस्त्याने. जिकडे आजोबा जात आहे ना, तिकडंच आम्ही जात आहे. कारण की त्यांना काही समजत नाही आम्ही बोललेलं. आम्ही जे काय बोलतो आहे त्यांना ते समजत नाही आहे. मग आम्ही त्यांच्या मागे मागे जात आहे. कारण की किल्ल्यावर मंदिर आहे, तर मे बी ते तिकडे जात असतील. हाय शिवन्या. सरळ कर मोबाईल, रेंज गेली. काकड्या. अनिकेतच्या घरून फोन आलाय, अनिकेतच्या मुलीचा, बहिणी पण आहेत. तर आम्ही या रस्त्याने आलो सरळ त्या आजोबांच्या मागे 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 मागे. आता बहुतेक हा रस्ता आहे आणि इकडं हा एक रस्ता आहे. तर आजोबाई ह्या रस्त्याने गेले तर आम्ही पण त्यांच्याच मागे जाऊ. ब्लॉगर बघा. आय थिंक आम्ही ऑलमोस्ट पोचलो, वरती आलोय. बापरे, आता दिसतोय बघा हा तैलबैल पिनेकल आहे आणि तो घनगड आहे. घनगड, तैलबैल आणि हा सुधागड. हा चढलो वरती. आमचा एकदा विचार झाला होता की परत जाऊया, कारण की रस्ता दिसत नव्हता. मग ते आजोबा गेले, त्यांच्या मागे आम्ही हळूहळू वरती आलो. चला आपण आता मंदिरावर भेटूया. आता सिद्धेश्वर महादेव मंदिराजवळ पोचलो आहे आम्ही. हे इथं मंदिर आहे, हे एकच मंदिर दिसतंय, बाकी किल्ल्याचे अवशेष फार कमी राहिले आहेत. आणि हा बघा तैलबैला. तर घनगडला पण आम्ही गेलो होतो. घनगडवरून आम्हाला सुधागड पण दिसला होता. तर घनगड तर फार छोटा किल्ला आहे, पण सुधागड प्रचंड मोठा आहे.
हे महादेवाचं मंदिर बघा, इतक्या उंचावर सुद्धा आहे ना गाई ढोरं पाणी पिण्यासाठी आले. मला समजत नाही ते वरती चढतात कसे. आणि हे पाण्याचं टाकं, अजून पण पाणी आहे याच्यात आणि एप्रिलपर्यंत राहते पाणी. दर्शन घेऊया. जुन्या काळातलं नंदी बैल आणि अवशेष मंदिराचे. हे थोडं नवीन बांधकाम वाटते, पण ते तिकडचं जुनं वाटते मातीचं. आणि इकडं मस्त छानपैकी तलाव. सुधागड पाहून झालाय. पाहून झाला म्हणजे हा तर खूप मोठा गड आहे. आम्ही एवढा वेळ पण नाही आमच्याकडे, तर आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं आहे आणि आता निघतो घरी, कारण की आता वाजले 12:15. आम्हाला जवळपास 2.5 घंटे लागले वरती यायला. आणि आता आम्ही थोडं पाणी वगैरे पितो, थोडा इथं आराम करतो. मस्त हवा आहे, छान थंडीगार. आणि मग भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आता पुढे मी कोणत्या गडावर जाईल सध्या नक्की नाही ठरवलं, पण नक्की तुम्हाला मी पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये दिसेल. आता माझी मोबाईलची बॅटरीसुद्धा लो झाली आहे, ते 2-3% राहिली आहे. मी हा व्हिडिओ इथेच संपवतो आणि माझ्याकडून सर्वांचे आभार माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. असंच मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.